2021। यूहन्ना अध्याय 11 त्याचं 20 आणि 21. हम देखते हैं यहाँ पर कि मार्था को जैसे मालूम पड़ा प्रभु यीशु आए हैं, आणि आपण पाहतो इथे की जेव्हा माताला समजलं की येशू आलेला वो आहे दौड़कर वहां गई आणि ती पळतच तिथे गेली और वहां पर जाकर वो डायरेक्ट यीशु को क्या पूछती है? आणि तिथे गेल्यावर ती येशूला काय विचारते, हाँ, येशू येत आहे हे ऐकताच नहीं 21। प्रभूजी हाँ, प्रभु जी, माता येशूला म्हणाली, हाँ, आपण इथे असता तर माझा भाऊ मेला आप नसता. यहाँ होते तो बहुत अच्छा होता, मेरा भाई नहीं मरता, क्योंकि यूहन्ना जो उसका जो भाई था लाजर, वो मर गया था। आणि तिचा जो भाऊ होता लाजरस तो मेलेला होता इन दोनों का एक ही भाई था, आणि त्या दोघींचा एकच भाऊ होता माता पिता नहीं थे, अनाथ थे वो लोग। आणि त्यांना आई वडील नव्हते, ती लोक अनाथ होती और इसी कारण से अभी नेचुरली उनको एक ही भाई है, और वो भी इनमें दोनों में से वो छोटा था। आणि त्यांना एकच भाऊ आणि या दोघींमधून सुद्धा तो लहान होता. और इसीलिए जब उनकी आंखों के सामने उनका भाई मरा और उन लोग ने 4 दिन हो गए कब्र में रखा है, तो अभी वो लोग शोक कर रहे हैं उस बात के लिए। आणि त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचा भाऊ मेला आणि 4 दिवस त्याला कब्रामध्ये ठेवून ते लोक शोक करतात त्या गोष्टीसाठी. अब यहाँ जैसे उनको मालूम पड़ा कि यीशु आए हैं, आणि आता जेव्हा त्यांना समजलं की येशू आलेला आहे, ये लोग क्या करने लगे? ते लोक काय करू लागले. मरियम को मालूम नहीं था, लेकिन जैसे मार्था को मालूम पड़ा, मार्था प्रभु को बोलने लगी, अगर आप होते ना तो अब नहीं मरता। आणि मरियमला माहिती नव्हतं, पण माताला जेव्हा समजलं तेव्हा ती तिथे जाऊन प्रभूजीला म्हणू लागली की प्रभूजी तुम्ही इथे असता तर माझा भाऊ मेला नसता. और देखिए हम पढ़ेंगे 32 वचन, आपण वाचूया 32 वचन 31 से पढ़ो। 21 पासून वाचूया. तेव्हा जे यहुदी मोरियाच्या जवळ घरात होते व तिथे सांत्वन करीत होते, त्यांनी तिला चटकन उठून बाहेर जाताना पाहिले. तेव्हा ती शोक करण्यासाठी लाजराच्या कबरीकडे जात आहे असे त्यांना वाटले आणि म्हणून तेही तिच्या पाठीमागे गेले. येशू होता तेथे मरिया आल्यावर त्याला पाहून ती त्याच्या पायात पडली व त्याला म्हणाली, प्रभूजी आपण येथे असता तर माझा भाऊ मरण पावला नसता. हाँ, कितना सुंदर रीति से यहाँ लिखा है, जैसे मरियम को मालूम हुआ कि प्रभु यीशु यहाँ है, आणि जसं मरियाला समजलं की प्रभू येशू इथे आहे, हाँ, तो जहाँ यीशु था आणि जिथे येशू होता वहाँ पर वो दौड़कर गई, तिथे ती पळत गेली और जहाँ यीशु के पैर थे उस पाँव के ऊपर वो गिर पड़ी। आणि जिथे येशूचे पाऊल होते ती त्या पावलांवरती पडली. पाँव पर गिरकर उसने कहा, हे प्रभु, यदि आप यहाँ होते तो मेरा भाई कभी न मरता। आणि ते पायांवरती पडून म्हणाले की हे प्रभू जर तुम्ही इथे असता तर माझा भाऊ मेला नसता. माता ने ये काम नहीं किया, यीशु के पाँव पर नहीं गिरी, आणि माताने हे काम केलं नाही, ती येशूच्या पायांवरती पडली नाही. वो उसको बोल रही है, तू अगर होता, ऐसा डायरेक्ट बात कर रही है। वो दुखी है, लेकिन दुख में वो भूल गई कि ये प्रभु है जो उसे जिंदा कर सकता है। अगर मैं आज इसके पाँव पर गिर पड़ूंगी तो मेरे भाई को वो जिंदा करेगा। आणि ती दुःखी आहे आणि त्या दुःखामध्ये ती विसरून गेली की हा प्रभू आहे आणि जर मी याच्या पावलांवरती पडली तर हा माझ्या भावाला जिवंत करू शकेल. क्योंकि वो कहती भी है, मैं जानती हूँ, मैं विश्वास करती हूँ कि जब तू अनंत का आगे मेरे भाई को तू जिलाएगा, क्योंकि पुनरुत्थान और जीवन तू है। आणि ती म्हणते सुद्धा की माझा विश्वास आहे की तू माझ्या भावाला जिवंत करू शकतो, कारण पुनरुत्थान आणि जीवन हे तूच आहेस. पर लेकिन मरियम की प्रतिक्रिया बहुत सुंदर है। पण मरियमची प्रतिक्रिया फार सुंदर होती. वो इतने दुखी में भी होते हुए वो सीधा यीशु के पाँव पर गिरी। आणि तेवढ्या दुःखामध्ये असताना सुद्धा ती सरळ येशूच्या पायावरती पडली. कहाँ यीशु है? आणि कुठे येशू जहाँ आहे? यीशु है जिथे येशू आहे वहां पर वो गई और यीशु के पाँव पर गिरकर तिथे गेली आणि त्याच्या पायावरती पडून कहती है, प्रभु यदि आप यहाँ होते तो मेरा भाई न मरता। म्हणते की जर प्रभू येशू तुम्ही इथे असता तर माझा भाऊ मेला देखो नसता. उससे उसकी प्रतिक्रिया क्या हुई, यीशु अंदर ही भीतर व्याकुल हो गया, आणि त्याच्याद्वारे येशूची प्रतिक्रिया काय झाली, येशू आतमध्ये व्याकुळ व्हायला लागला, उदास हुआ। तो उदास झाला. उसने देखा कि अरे मरियम सचमुच बहुत दुखी है। आणि त्यांनी पाहिलं की मरियम खरोखर फार दुःखी आहे. 4 दिन से जो कब्र में रखे हुए लाजरस को यीशु ने जिंदा किया। आणि 4 दिवसापासून जे कबरीमध्ये लाजराला ठेवले, येशूने त्या लाजराला जिवंत केले. माता कहती है, प्रभु जी 4 दिन हो गए, दुर्गंध आती होगी। आणि मार्था म्हणते की प्रभू त्याला 4 दिवस झाले कबरामध्ये ठेवून आता दुर्गंध सुटला असेल. लेकिन मरियम विश्वास पकड़कर बैठी थी। पण मरियम ही विश्वास पकडून तिथे बसली. इसीलिए 4 दिन के कब्र में रखे हुए लाजर को जैसे यीशु ने कहा, हे लाजर बाहर आ, आणि जसं 4 दिवस कबरामध्ये ठेवलेला लाजरा जसं येशूने म्हटलं की हे लाजरा बाहेर ये, तो उसको पूरा कफन लगाता। अभी हमारे यहाँ पर कफन अलग रीति से रखते हैं, सिर्फ ऊपर डालते हैं, आणि आपल्याकडे जे कफन असते ते फक्त वर टाकतात, लेकिन उधर वैसा नहीं है। पण तिथे तसं उधर नाही. कैसा, ऐसा पूरा लपेटा रहता है। आणि तिथे पैर को ऐसा लपेट कर, ये पैर से ऐसा लपेट लपेट कर ऐसा रखा रहता है। आणि तिथे पूर्ण लपटून ठेवलेलं असतं. वो ऐसा लपटा हुआ आणि तसा तो लपटलेला ऐसा बाहर है। आणि तसा तो बाहेर आला. कितना बड़ा शौक ना, सब लोग देखकर आश्चर्यचकित हुए होंगे ना। आणि किती मोठा शॉक. कुछ लोग सोचे होंगे क्या मतलब अंदर सड़ाहट से सड़ा होगा, आणि काही लोक
त्रास देईल है ना, 4 दिन का अंदर रखा होगा, आणि 4 दिवस आतमध्ये त्याला ठेवलं होतं कैसा दिखता होगा ये? आणि कसं दिसत असेल तो. इसलिए यीशु ने कहा उसे खोल दो। म्हणून येशूने त्याला म्हटलं की त्याला खोल. जब उसे खोला, जेव्हा त्याला खोलण्यात तो आलं शॉक हो गए। लाजर जैसा था वैसे, जैसे वो सुंदर था वैसे ही जिलाया गया था। आणि लोकांना आश्चर्य वाटलं की जसं लाजर होता सुंदर तसं त्याला जिवंत करण्यात आलं. आपको समझा? तुम्हाला तो समजलं? आज इस वचन से हमें भी प्रभु क्या सिखाता है मालूम? आज या वचनाद्वारे देव आपल्याला सुद्धा काय शिकवतो माहिती? जहाँ यीशु था वहाँ मरियम गई। आणि जिथे येशू होता तिथे मरियम गेली. हमें मालूम है यहाँ यीशु है, आणि आपल्याला माहित आहे की इथे येशू आहे इसे चर्च कहते हैं। आणि कारण याला चर्च बाइबल म्हणतात. हमें बताती है जहाँ उसके नाम से जब बांधा जाता है जगह, वहाँ 2 या 3 एकत्रित होते, वहाँ मैं होता हूँ। आणि जिथे देवाच्या नावाने जागा बांधण्यात येते आणि जिथे दोघे आणि तिथे एकत्रित होतात तिथे देव असतो. जहाँ हम कुछ बात परमेश्वर के लिए अलग कर देते तो वो जगह उसकी हो जाती है। आणि जेव्हा एखादी गोष्ट आपण देवासाठी वेगळी करतो ती जागा देवाची होऊन तो जाते. इसीलिए ये चर्च यीशु का है। म्हणून ही चर्च येशूचा आहे. तो जब हम चर्च में हमारा यीशु यहाँ रहता है। आणि जेव्हा आपण चर्चमध्ये येतो आपला येशू इथे आप असतो. कभी भी आओ, तुम्ही कधीही या. ऐसा नहीं कि अभी समय पर, आणि आता नाही की याच वेळेला आप कभी भी आओ, तुम्ही कधीही या. यीशु यहाँ है। येशू इथे आहे आप यीशु के चरणों पर गिरो। आणि तुम्ही येशूच्या चरणावरती जैसे पडा. मरियम यहाँ पर क्या की, मरियम उसके पाँव पर गिरी। आणि मरियम काय झाली त्याच्या पायांवरती पडली. आप भी जब चर्च में अंदर आकर सबसे पहले उसको दंडवत कर खुद ही आपकी प्रार्थना विधि उसको प्रस्तुत करो। आणि तुम्ही सुद्धा चर्चमध्ये आल्यानंतर प्रथम त्याला दंडवत करून तुम्ही तुमची स्वतःची प्रार्थना विनंती त्याला सांगा. उसके पाँव पर गिरो। त्याच्या पायांवरती पडा. और आपकी जो समस्या है, प्रभु मेरे पति को काम नहीं, मुझे ये बीमारी है, मुझे ये तकलीफ है, मेरे घर में ऐसी ऐसी समस्या है, ये आप खुद घुटनों पर आकर यहाँ करना चाहिए प्रार्थना। आणि तुमची जी काही समस्या आहे तुम्ही घोटक्यांवरती येऊन ती प्रार्थना विनंती देवाला सांगितली पाहिजे. हमें कैसे बचपन से हमारे माँ बाप ने खाना खिलाने के कारण, आणि आपल्याला लहानपणापासून आपल्या आईवडिलांनी आपल्याला जेवण बनवल्यामुळे तो हमें बड़े होने के बाद हमें ऐसा लगता है कि अभी हम माँ बाप ही हमें खाना खिलाए। आणि मोठं झाल्यावरती सुद्धा असं आपल्याला वाटतं की आपल्या आईवडिलांनीच आपल्याला जेवण बनवावे. लेकिन एक बड़े बच्चे को खाना खिलाना माँ बाप को शोभा नहीं देता, पण मोठ्या मुलाला जेवण साधणं हे आईवडिलांना शोभा देत नाही और वो बच्चे को भी अच्छा नहीं दिखता है। आणि त्या मुलाला सुद्धा शोभा देत नाही. सही बात है। कभी कभार प्यार से खिलाया बात अलग पड़ती है। आणि कधीतरी प्रेमाने साधलं ही गोष्ट वेगळी आहे. हमेशा बच्चे माँ बाप के हाथ से खाना खाते वो बराबर नहीं। पण नेहमी मुलं त्यांच्या आईवडिलांच्या हातातून जेवतात ही योग्य गोष्ट तो नाही. वैसे ही अभी आप बड़े हो चुके हो। आणि आता तुम्ही मोठे झालेले आहात. कितने साल हो गए आपको? आणि किती वर्ष झाली तुम्हाला? आप यीशु में हैं। तुम्ही येशूमध्ये आहात. 12 साल की है तो अभी। 12 साल की लड़की को मैं खाना खिलाएंगी कैसा लगेगा? आणि 12 वर्षाच्या मुलीला जर मी जेवण चाललं तर कसं वाटेल? तेरा एज कितना है प्रभु में? 11 साल की है तू। सुनीता तू किती वर्ष झाले येशू? 3 वर्ष झाली। तू 3 वर्षाची। तू दीपाली 3-4 वर्षाची झाली। एक गालिका किती वर्षाची झाली? 13 वर्षाची। म्हणजे बाळकृष्ण भाऊ पण 13 वर्षाचे। आणि तुम्ही सर्वजण मावशी तुम्ही किती वर्षाचे झाले येशूमध्ये? 13। आणि शोभा मावशी 2 वर्ष। 2 वर्ष। 2 वर्ष 3 वर्ष ठीक आहे, छोटे। मनीषा आता 1 महिन्याचीच आहे, 1-2 महिन्याची आहे। हाँ, 1 साल की तो नहीं, ठीक है। कहने का उद्देश्य आज परमेश्वर हमें बताता है कि हम बड़े हैं। आणि आज ते सांगण्याचा उद्देश जेव्हा आपल्याला सांगतो की तुम्ही आता मोठे वो आहात. अभी आए वो उनका जन्म अभी हुआ है। आणि जे आत्ताच आले त्यांचा जन्म आत्ताच झालेला आहे. उन्हें हम खाना खिलाते हैं, उनको हम प्रार्थना करते हैं, उन्हें हमें समय देते हैं, ये ठीक है। आणि त्यांना आपण जेवण चालतो किंवा त्यांच्यासाठी प्रार्थना करतो हे ठीक आहे. हाँ, लेकिन जो भी 5 साल हुआ, 3 साल का बच्चा हुआ, 4 साल का, 5 साल का, 12 साल का, 11 साल का, 13 साल का बच्चा होने के बाद हम उनको खाना खिलाते हैं, हम उनके लिए प्रार्थना करते हैं, यानी यहाँ आने के बाद वो सही नहीं। आणि 3-4 वर्षाचं मूल झाल्यानंतर आपण त्यांना जेवण चालतो म्हणजे त्यांच्यासाठी प्रार्थना करतो ही योग्य गोष्ट नाहीये. अगर आपको कुछ तकलीफ ओवर हो गया, खाना नहीं खा पा रहे, तो ठीक है, चलो माँ खाना खिला देती है बड़े बच्चे को भी। आणि जर तुम्हाला जास्तच काहीतरी त्रास होत आहे मग जर तुमची आई तुम्हाला चालते तर ती योग्य गोष्ट आहे. मग लेकिन अभी आप अच्छे हैं, हष्टपुष्ट है, तो आपको परमेश्वर के भवन में खुद ही यीशु के चरणों में गिरकर प्रेयर करना है। पण तुम्ही हष्टपुष्ट आहेत, चांगले आहात तर तुम्हाला स्वतःच देवाच्या चरणावरती पडून प्रार्थना करायची आहे. आप खुद प्रयत्न करना है, घुटनों पर आना है, प्रभु को बोलना है, प्रभु जैसे इसने कहा यदि मेरा आप होते तो मेरा भाई कभी न मरता। आणि तसंच तुम्हाला सुद्धा घोट्यावरती येऊन म्हणायचं आहे की जसं हिने म्हटलं की जर तुम्ही इथे असता तर माझा
माझा भाऊ मेला नसता, आपको मालूम है इससे फीलिंग क्या हुई यीशु को? आई येशूला काय याच्याद्वारे भावना जब झाल्या? वो घुटनों पर एक घुटना टेकना यानी प्रभु तू मेरा प्रभु है, मेरा आसरा तू है, वो दर्शाता है। आणि जेव्हा आपण देवासमोर गुडघे टेकतो तेव्हा आपण हे दर्शवतो की तू माझा आसरा आहेस. और जब हम उसके ऊपर माथा टिका देते हैं आणि जेव्हा आपण माथा टेकतो तो परमेश्वर है तू मेरा। तर तू माझा देव आहेस. नेचुरली जब हम किसी का पैर अपना सिर रखते हैं तो हाथ भी लगाते हैं ना, आणि जेव्हा आपण कोणाच्या पायावरती आपलं डोकं ठेवतो तेव्हा आपण हात सुद्धा तो लावतो. वो हाथ लगाने से क्या होता है, मतलब हमारे हाथ उस व्यक्ति के अंदर भावनिक यानी फीलिंग्स लाते हैं। हमारे अंदर हम क्या दुख है, हमारे अंदर क्या फीलिंग्स है, हम किस परिस्थिति से जा रहे हैं, उस व्यक्ति को समझता है। आणि आपण हात लावल्यामुळे ज्या आपण परिस्थितीमधून जातो ती भावना काय होते त्या व्यक्तीपर्यंत पोहोचताना त्याला ते समजतं. इसलिए मरियम कितनी दुखी थी, इसीलिए यीशु भी व्याकुल हुआ लिखा है। आगे का वैसे ही लिखा है 33 वचन कि वो रोते हुए देखा, आत्मा में बहुत उदास और व्याकुल हुआ, आणि येशू आत्मेमध्ये फार उदास आणि व्याकुळ झाला. है ना। तो इसी कारण से ये फीलिंग्स आते हैं। आणि या भावना येतात. इसलिए हम क्या करना, जब भी हम चर्च में आते हैं पहले अपने प्रभु के पास आपकी जो भी समस्या है, मेरा पति मुझे मारता है, मेरा पति दारू पीता है, मेरे शरीर में ऐसा ऐसा तकलीफ है, तुरंत घुटनों पर आकर प्रभु के सामने अपनी सारी प्रार्थना विनती प्रस्तुत करना। आणि जेव्हा तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये येता लगेच तुम्ही गुडघ्यावरती येऊन तुमचा जे काही त्रास आहे ते तुमची जे काही परिस्थिती आहे ते तुम्ही देवाला सांगितली पाहिजे. हाँ, ये प्रभु चाहता है। आणि ही देवाची इच्छा आहे. ये प्रभु चाहता है कि आप खुद अपने मुंह से प्रार्थना करें। आणि ही देवाची इच्छा आहे की तुम्ही स्वतःहून तुमच्या मुखाद्वारे देवाकडे प्रार्थना करावी. हालेलुया। हालेलुया। हम सब लोग अभी घुटनों पर आएंगे। तर या आता आपण सर्वजण गुडघ्यावरती येऊ. आपकी जो भी समस्या है, अभी मरियम की क्या समस्या थी, उसका भाई मर गया, आणि मरियमची काय समस्या होती की तिचा भाऊ मेलेला यीशु होता. ने जिंदा किया। येशूने त्याला जिवंत आपकी केलं. क्या समस्या है? आणि तुमची काय समस्या आप बीमार आहे? हैं? तुम्ही आजारी आहात प्रभु को बोलो मैं बीमार हूँ, प्रभु मुझे चंगा कर। आणि देवाला बोला देवा मी आजारी आहे मला आरोग्य दे. घुटनों पर आ जाओ, गुडघ्यावरती या हाँ, और सिर को नीचे करो। आणि डोकं खाली झोपवा. दिलीप त्यांच्या बाजूला बसा, म्हणजे तुम्ही त्यांना समजू शकाल ना। बाजूला बसा ना, त्यांच्या बाजूला। ठीक आहे, म्हणजे तुम्ही बाजूला बोलू शकाल ना, समजू शकाल। ठीक आहे, गुडघ्यावर बसायचं आहे, गुडघ्यावर या। तुम्ही सुद्धा बाळकृष्ण भाऊ गुडघ्यावर यायचे 2 मिनिटासाठी देवाजवळ। काय नाही होणार, देवाच्यासाठी जेव्हा आपण गुडघ्यावर येतो ना, माझा पण गुडघा बेंट नाही होत, पण मी गुडघ्यावर येते प्रभूच्या सानिध्यात। देव बरा करतो गुडघा आणि आपण प्रार्थना करू। पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते हैं। हमने उपवास किया और उपवास के साथ साथ प्रार्थना की। आपके पैर के ऊपर हमारे सिर को रखकर प्रभु आप हमारी प्रार्थना विनती आपको प्रस्तुत किए। इसलिए मेरे जीवन देने वाले उद्धारक पवित्र पिता, हमारी प्रार्थना विनती आपने सुनी, इसलिए धन्यवाद देते। और जैसे प्रभु मरियम का भाई लाजर को जो 4 दिन हुआ था कब्रों में मरा हुआ सड़ गया था, लेकिन आपने उसे जिलाया। आज आपके बच्चों ने जो भी मांगा है प्रभु वो पाए हैं प्रभु। हम विश्वास रखते आपके पैरों पर जो कोई गिरकर प्रार्थना करता है प्रभु वो कभी व्यर्थ नहीं जाता। मैं धन्यवाद देती पिता, रक्षा करना, इन सभी को आशीषित करना। इनकी प्रार्थना में भी आपने सुनी, इसलिए कोटि कोटि धन्यवाद देते। सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा गौरव आपको देते प्रभु यीशु के नाम से प्रार्थना करते हैं, आमीन।